यानंतर आता सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या पोस्टरवरून मुख्यमंत्र्यांचा फोटो गायब आहे। निमंत्रण पत्रिकेत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो गायब आहेत, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शिष्टाचार मोडल्याचा संदीपान भुमरे यांच्यावरती आरोप होतोय। मुंबईत मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गिकेतील आरे ते दहिसर अशा पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानकावर खानपानाची सोय सध्या उपलब्ध नाही। मात्र आता प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार आहे, कारण या टप्प्यातील सर्व मेट्रो स्थानकांवर खानपानाच्या दुकानांसह इतर दुकानांची उभारणी करण्यात येणार आहे। येत्या महिन्याभरात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात औरंगाबाद विभागात कमालीची दिरंगाई सुरू आहे। अनेक शाळा तसंच महाविद्यालयातून उत्तरपत्रिका तपासून वेळेत दिल्या जात नाहीत, त्यामुळे 10वी आणि 12वीचे निकाल उशिरा लागू शकतात। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्वस्तात शुद्ध पाणी सेवा उपलब्ध करणारे आणि पाणी विक्री यंत्र अद्यापही बंदच आहे। दोन्ही मार्गावरील सर्व स्थानकात ही यंत्र धूळ खात असून प्रवाशांना स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉलमधून बाटलीबंद पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत। मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील 34 आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय 30 स्थानकामध्ये ही सुविधा 3 महिन्यात उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे। कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आता रुग्णालयांमध्ये पूर्ववत झालेली रुग्णसेवा आणि इतर कारणांमुळे पालिका रुग्णालयांमध्ये अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचं समोर आलं। कोरोनाविषयक निर्बंध हटवण्यात आल्यानंतर अन्य शहरांमधून आणि लगतच्या राज्यांमधून उपचारासाठी पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय। परिणामी एकूणच रुग्णांचा ओघ वाढल्यानं रुग्णालयांवरती कमालीचा ताण येऊ लागलाय। मुंबईत हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्याबरोबरच त्यांना समजपत्र भरून घेण्यात येणार आहे त्यांच्याकडून, तसंच त्यांना वाहतूक विभागात बोलावून त्यांचं समुपदेशन सुद्धा करण्यात येणार आहे। याबाबतचे आदेश मंगळवारी वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी दिले। मुंबईमध्ये कोरोनाचा XE हा व्हेरियंट आढळलाय। बुधवारी मुंबईत कोरोनाचा XE व्हेरियंट आढळला असं पालिकेकडून सांगण्यात आलंय। नव्या व्हेरियंटची चर्चा सुरू असताना दिलासादायक बातमी समोर आली आणि XE व्हेरियंट हा डेल्टा इतका प्रभावी नाही असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलंय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2013 मध्ये सुरू केलेल्या सेव्ह विक्रांत चळवळीवरती या चळवळीतील जमा झालेला पैसा राज्यपालांकडे अद्याप जमा केला नसल्याचं समोर आलंय। दरम्यान या प्रकरणी महाराष्ट्र करणी सेनेनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि सेव्ह विक्रांत चळवळी दरम्यान देणगी दिली असून सोमय्यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र करणी सेनेकडून करण्यात आलाय। अंबरनाथमधील काकोळे गावाजवळ पुण्याला जोडणाऱ्या महामार्गावरील पूल धोकादायक स्थितीमध्ये आला होता। मात्र या संदर्भातली बातमी दाखवताच MIDC प्रशासन आणि स्थानिक आमदारांनी या पुलाची पाहणी केली। त्यानंतर हा पूल पाडून नवा पूल बांधण्यासाठीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचं MIDCच्या अभियंत्यांनी स्पष्ट केलं। भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक हायवेवर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। अशाच एका संशयास्पद रिक्षाचा पाठलाग पोलिसांनी केला। यावेळी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस जखमी झालेत। आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केलंय। नवी मुंबईत जेवणाच्या पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात टोळक्यानं हल्ला केला आणि या हल्ल्यात एक जण जखमी झाला। 17 जणांच्या टोळक्यानं हा प्राणघातक हल्ला केला होता आणि या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हल्ला करण्यात आलेले 17 आरोपी सध्या फरार आहेत। गोरखगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणीचा दरीमध्ये पडून मृत्यू झाला आणि ती शहापूर तालुक्यातील उमराई गावात राहणारी होती। दरीच्या कड्यावरून सेल्फी काढताना तिचा तोल गेल्यानं दरीत पडून तिचा मृत्यू झाला। दरम्यान 5 तासांनंतर तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आलं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजन शून्य कारभारामुळे बदलापूर शहरात सध्या पाणीबाणी निर्माण झाली। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून संपूर्ण बदलापूर शहरात 2 ते 3 दिवसाआड तर कधी अतिशय कमी दाबानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे अनेक गृहसंकुलांच्या पाण्याच्या टाक्या भरतच नाहीत, त्यामुळे पाणीच येत नाहीये। बदलापूरच्या शहरी भागातली ही परिस्थिती असताना ग्रामीण भागात पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। नांदेडमधील मालटेकडी परिसरात विद्युत डीपीला पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली।
डीपीजवळ ऑइलच्या 2 टाक्यांमधून ऑइल गळत असल्यामुळे ही आग पसरत गेली. त्यामुळे स्फोट होण्याची भीती होती, मात्र सुदैवाने वेळीच अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. राज्यातील सहकारी सूतगिरणी उभारणी प्रकल्प अहवाल किमतीत 20 वर्षांनंतर वाढ करण्यात आली. नव्या बदलांमुळे प्रकल्पात प्रत्येक सूतगिरणीच्या उभारणीसाठी सुमारे 20 कोटी रुपये अधिक मिळणार आहेत. त्यामुळे अपूर्ण अवस्थेतील तसंच आणि नव्यानं उभारल्या जाणाऱ्या सूतगिरण्यांना नव्या प्रकल्प दरानं निधी मिळणार आहे. कोरोना काळात वेगानं सुरू असणारी शिलाई यंत्रांची मागणी आता स्टीलच्या वाढत्या दरामुळे घटली आहे. पण अजूनही ग्रामीण आणि निमशहरी भागातील शिवण यंत्र मागणी कायम आहे. अल्प उत्पन्न गटात शिवणकामातून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांची संख्या कमालीची वाढू लागली आहे. हवेच्या प्रदूषणामुळे 2019 मध्ये 16 लाखांहून अधिक मृत्यू झाले. हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटकडून ग्लोबल एअर 2020च्या निरीक्षणातून ही आकडेवारी समोर आली आणि या मृत्यूचं कारण पक्षाघात, हृदयविकार, मधुमेह, फुफ्फुसाचा कर्करोग अशी आहेत. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात डोंगरावरील कसणी गावात घरांवरचे पत्रे उडाले, मोठमोठी झाडं उन्मळून पडली, तर घरातील संसारोपयोगी वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचाही पाऊस झाला. या अवकाळी पावसानं शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं, तर रस्त्यावर झाडं सुद्धा पडली असल्यानं ट्रॅफिक जाम झालं. तर कोल्हापुरात सुद्धा अनेक भागात गारांचा पाऊस पडला. संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं सर्वांची तारांबळ उडाली. शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वाढलेल्या उष्णतेपासून थोडासा का होईना दिलासा मिळाला, पण शेतकरी राजाची चिंता मात्र वाढली. कोकण रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून गेल्या महिन्याभरात कोकण रेल्वेच्या तिकीट तपासणीसांनी अशा प्रवाशांकडून सुमारे 56 लाख रुपये दंडापोटी वसूल केलेत. कोरोनामुळे गेली 2 वर्ष कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली नव्हती. दुसऱ्या लाटेमध्ये काही मोजक्याच गाड्या सोडण्यात येत होत्या. IIT सह इतर केंद्रीय संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी ही सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई मुख्य परीक्षा जवळपास 2 महिने पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे पहिलं सत्र जून तर दुसरं सत्र जुलैमध्ये होणार आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील मुघल रोडवरती हा रोड लवकरच खुला होणार आहे. रस्त्यावरील बर्फ बाजूला करण्याचं काम पूर्ण होईल आणि येत्या आठवड्याभरात हा रस्ता खुला होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू काश्मीरमधील सनासर ट्युलिप गार्डन सुरू झालंय आणि 30,000 ट्युलिप फुलं अनेक पर्यटकांना आकर्षित करतायत. जवळपास 30 ते 35,000 लाल, पांढऱ्या आणि पिवळ्या, गुलाबी रंगांची फुलं पाहण्यासाठी इथे पर्यटक येत आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते. प्राण्यांसाठी कलिंगड, काकडी तसंच पिण्यासाठी थंड पाणी दिलं जात आहे. कानपूरमध्ये प्राण्यांचा उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. प्राण्यांना गारवा मिळावा यासाठी स्प्रिंकलर्सद्वारे त्यांच्यावरती पाण्याचा फवारा केला जातोय. ओडिशातल्या भुवनेश्वरमध्ये 16व्या तोशाली राष्ट्रीय हस्तकला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मोठ्या संख्येनं महिलांनी या मेळाव्यामध्ये भाग घेतला आणि या मेळाव्यातील विविध वस्तू पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच परदेशी पर्यटक जोधपूरमध्ये दाखल झाले. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचं संकट असल्यामुळे जोधपूरमध्ये परदेशी पर्यटक येणं बंद झालं होतं. मात्र आता पुन्हा पर्यटक दाखल होत असल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. राजस्थानच्या पर्यटन विभागानं गणगौर महोत्सवाचं आयोजन केलं आणि या महोत्सवात राजस्थानमधील संस्कृतीचं दर्शन घडवण्यात येतं. कलाकारांनी राजस्थानमधील लोककला सादर केल्या आणि या महोत्सवाला परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली होती. उपराष्ट्रपती भवनामध्ये भक्त प्रल्हाद नाटक सादर करण्यात आलं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर नायडूंशी कलाकारांसोबत
त्यांनी संवादही साधला. आसामच्या गुवाहाटीमधील एका व्यक्तीनं चक्क 8 वर्षांपासून जमवलेल्या नाण्यांनी एक स्कूटर खरेदी केली. 2014 पासून त्यानं नाणी गोळा करायला सुरुवात केली होती. जवळपास 1.5 लाख नाणी जमा झाल्यानंतर त्यानं स्कूटर खरेदी केली. जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमधील एका तरुणीनं कार रेसर होण्याचा मान पटकावलाय. ती जम्मू काश्मीरमधली पहिली तरुणी आहे जी कार रेसर आहे. या तरुणीचं कौतुक सध्या केलं जात आहे. प्रयागराजमध्ये सध्या एक नवा उपक्रम हाती घेण्यात आलाय. शहरामध्ये स्वच्छता ड्राईव्ह राबवला जातोय. सकाळी शहरातील सर्व रस्त्यांची स्वच्छता केली जाते. सर्व सफाई कामगारांचं कौतुक केलं जात आहे. आसाममधील तिनसुकिया भागातील एका कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. मात्र सुदैवानं वेळीच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. आणि सोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.